मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, सध्या एक मोहीम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत मतदान यादीमधून लाखो लाभार्थ्यांचे नावे कमी होणार आहेत। तुमचा सुद्धा नंबर यामध्ये असू शकतो। मतदान यादीमध्ये आपलं नाव टिकून राहणार आहे का? सर नावाचा फॉर्म तुमच्याकडून भरून घेतलाय का? अवघ्या 1 ते 2 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला चेक करता येतं। हे कशा पद्धतीने चेक करायचं आहे या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये सर्च करा SIR नावाने, म्हणजे सर नावाने सर्च करा। सर नावाने सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल तुम्हाला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही यावरूनच तुम्हाला पाहता येतं। याचबरोबर सर नावाचा जो फॉर्म आहे तुमचा भरला गेलाय का BLO कडून, याच पोर्टलवरून तुम्हाला पाहता येतं। सर्वप्रथम तुम्हाला एक ऑप्शन या ठिकाणी दिसेल, त्या ऑप्शनवरती टच करायचं आहे। पहिल्या नंबरचा फिल फॉर्म जो आहे यावरती तुम्हाला टच करायचं आहे। टच केल्यानंतर यामध्ये तुम्हाला काही माहिती भरावी लागेल। आता ती माहिती कोणती भरायची आहे व्यवस्थित समजून घ्या। सर्वप्रथम जर तुमच्या मतदार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर डायरेक्ट टाकून OTP मागवता येतं, किंवा तुम्हाला जो काही तुमचा इपिक नंबर आहे म्हणजेच मतदार नंबर आहे तो नंबर टाकून कॅप्चा दिलेला भरायचा आहे समोरील रकान्यामध्ये आणि रिक्वेस्ट OTP या पर्यायावरती टच करायचं आहे। आता आपण मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे, कॅप्चा सुद्धा भरलेला आहे, रिक्वेस्ट OTP यावरती टच केलेला आहे। आता 6 अंकी एक OTP जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती येईल। 6 अंकी आलेला OTP या ठिकाणी टाकायचा आहे इंटर OTPच्या ठिकाणी। त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन या पर्यायावरती टच करायचं आहे। व्यवस्थित समजून घ्या, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। इथेच तुम्हाला समजून येणार आहे आपला फॉर्म भरला गेलाय की नाही भरला गेलाय, मतदार यादीमधून आपलं नाव कमी होणार की होणार नाही हे तुम्हाला इथं समजून येणार आहे। सर्वप्रथम सिलेक्ट स्टेटस मध्ये आपला राज्य निवडायचं आहे। आपला राज्य निवडल्याच्या नंतर तुम्हाला खाली आता परत एकदा तुमचा जो इपिक नंबर आहे म्हणजेच मतदार नंबर आहे तो मतदान कार्डावरील तो नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर सर्च या बटनावरती टच करायचं आहे। आपण आता मतदार नंबर या ठिकाणी टाकून घेऊया। टाकून घेतल्याच्या नंतर सर्च या बटनावरती टॅप करूया। यावरती टच केल्याबरोबर तुमच्या समोर एक ऑप्शन या ठिकाणी येईल बघा, युअर फॉर्म हॅज बीन सबमिटेड फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट युअर BLO, म्हणजे तुमचा सर नावाचा फॉर्म भरला गेलाय। मतदार यादीमधून तुमचं नाव कमी होणार नाही। जर इथं भरला गेला नसेल तर लवकरात लवकर BLO ला भेटून तुमचा फॉर्म भरून घ्या। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा।